हॅलो यूट्यूबकर फॅमिली, चला बनवूया आज आपण खमंग खुसखुशीत अशी चकली। तर त्यासाठी इथे ना मी अर्धा किलो एवढं घरी बनवले चकली भाजणीचं पीठ घेतले, तीळ घेतलेत, हिंग, हळद घ्यायचे, लाल मिरची पावडर, ओवा, थोडेसे जिरे घेतलेत, मीठ आणि अर्धा ग्लास एवढं पाणी घेतले आणि कढईमध्ये तेल घालायचं आणि तेलावरती छान अशी ह्या सगळ्यांची फोडणी तयार करायची आणि वरून परत चकली भाजणीचं पीठ घालायचं आणि छान असं एकजीव होईपर्यंत हलवत राहायचं आणि 10 मिनटं पीठ तसंच झाकून ठेवायचं आणि जेवढं जसं मी व्हिडिओ दाखवले तेवढंच पाणी घ्यायचं आहे, पाणी जास्त घ्यायचं नाही आणि पाणी थोडंसं कोमट करायचं 10 मिनटानंतर आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं आणि पीठ मळून झालं ना, जेव्हा आपण साच्यामध्ये घालतो तेव्हा पिठाला परत एकदा पाणी घालायचं म्हणजे चकली एकदम छान होते आणि तुटत नाही अजिबात सुद्धा। तर असं साच्यात घालून मग अशी छान अशी चकली पाडून घ्यायची। नक्की ट्राय करून बघा आणि इथे तुम्हाला चकली मसाला घालायचा असेल तर तुम्ही चकली मसालाही घालू शकता आणि अगदी झटपट आणि पटपट अशी चकली तयार होते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।